महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांकडे आम्ही तेवढ्या करताच आलो इथं की आयुक्तांनी त्याच्यावरती त्यांच्या अधिकाऱ्यांना पण सांगितलं पाहिजे. आता निवडणुका संपल्या, आता पुढं 2-3 वर्ष कुठल्याही निवडणुका नाही आहेत, त्यामुळं हे सगळं चाललं. आणि एका बाजूला पाहिलं तर आपल्याला आता लॉकडाऊनच्या दिशेने ही लोकं घेऊन चालली आहेत आणि हे लॉकडाऊन करण्याची शक्यता आहे. कारण ज्या पद्धतीने तुम्हाला फिरायला जाऊ नका, आता तुम्ही सोनं खरेदी करू नका, तुम्ही म्हणजे थोडक्यात आज मला वाटतं की आपल्या महाराष्ट्रातल्या कोकणातला एक जिल्हा हा पूर्णपणे नो फ्यूल झाला आहे आणि त्या जिल्ह्यामध्ये अजिबात एक थेंबसुद्धा डिझेल नाही आहे, सगळं थांबलं आहे. मग आता हेच शहरावरती वेळ येणार आहे. त्याच्या आधी आपल्या शहरातल्या लोकांनी या महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी ही सगळी बचत केली पाहिजे. कारण इथे शेकडो गाड्या आहेत अधिकाऱ्यांकडं. सुरुवात करायची असेल कोणत्या चांगल्या गोष्टी माननीय पंतप्रधानांनी सांगितलं, मग आम्ही अंमलबजावणी यांना पहिली करायला लावणार. महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी त्याची अंमलबजावणी केली पाहिजे आणि जी पालिकेची लोक आहेत, नगरसेवक आहेत, या नगरसेवकांनी त्याची अंमलबजावणी केली पाहिजे. कोणती अंमलबजावणी केली पाहिजे? कारण तुम्ही अनोखं आंदोलन केलं, ते नेमकं आंदोलन काय होतं? आम्ही आता म्हणलो भविष्यात आता आपले पंतप्रधान आपल्याला 50 वर्ष मागे घेऊन चाललेत. परत महानगरपालिकेमध्ये तबेले, बैलगाडा हे सगळे चालू करायला लागतील आणि त्याच्याकरता इथं आम्ही घोडा आंदोलन केले. आज आम्ही म्हणून घोडे घेऊन आलो की भविष्यात इथं घोडे घेऊन यावं लागेल. कमीत कमी माणसांना नाही चांगले दिवस आले तर घोड्यांना तरी चांगले दिवस येऊ द्या. ते घोडे तरी इथे येतील, त्यांना तरी इथं या सगळ्या गोष्टी झाल्या पाहिजे म्हणून आज आम्ही आलो आहे. एक शेवटचा प्रश्न, पुणे शहरात अनेक मंत्री महोदय असतात, अनेक मोठमोठे ताफे असतात, तर त्या दृष्टीने तुम्ही कशा प्रकारची मागणी करणार आहात? कारण की तुम्ही आक्रमक भूमिका आत्ता मांडली, काय वेळा भविष्यामध्ये जर या शहरामध्ये कुठल्या मंत्र्यांचे ताफे आले तर हे ताफे अडवण्याचं कामसुद्धा आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे म्हणून करणार. कारण ह्या लोकांना जर तुम्ही पंतप्रधानांचे आदेश तुम्हाला मान्य नाहीत का, आम्ही म्हणून इथं म्हणले की इथं 4 प्रभागाच्या नगरसेवकांमध्ये कसे बरं एकत्र लढतात सगळे एका गाडीमध्ये, त्यावेळेस 15 दिवस फिरत असतात. मग आता पण एकत्र या ना, एका गाडीत या ना 4 जण, म्हणजे 4 गाड्या वाचतील आणि ह्या गाड्या वाचल्या की ऑटोमॅटिकली इंधन बचत होईल. इंधन बचत करत असताना ती तुम्ही जनतेला जर सांगत असताना ते लोकप्रतिनिधींपासून पण सुरुवात झाली पाहिजे. त्याच्याकरता आम्ही आज इथं आलो. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट. Thank you.